तुमचं काय मत आहे, कोण निवडून यायला पाहिजे किंवा कोणी विकास कामं जास्ती केले? संतोष राऊत. नाही, संतोष रावत हे निवडून यायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे का? असं वाटतंय संतोष रावत निवडून येतील? कारण संतोष राऊत हे आहे ते कर्तव्यदक्ष आणि कर्तबगारी माणूस आहे, प्रामाणिक आहेत आणि ते महाविकास आघाडीचे त्यांना नेतृत्व मिळाले आहे. पहिले शिक्षण मुलांचं जे भविष्य आहे, भविष्य पूर्ण खराब झालं आहे. 1,500 दिले त्या स्वरूपात जो घरी व्यवहारिक जीवनात दैनंदिन जीवनात जो रोजच्या याच्यामध्ये लागणारा खर्च आहे त्याचा अनुभव त्या सरकारला अजूनपर्यंत आलेला नाहीये. की फक्त निवडणुकीपुरती ही योजना आहे, निवडणुकीच्या नंतर कोणत्याच महिलेच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार नाही? नक्कीच, कारण की त्यांनी अजूनपर्यंत घोषित केले नाहीये की या योजनेचा कालावधी कुठून कुठपर्यंत राहील. आमचं महिलांचं आहे, मी तरी अजून त्या योजनेला मी पात्र आहे, मी योजनेचा लाभ घेत आहे. त्यांनी मला एकच वाटते की ती कोणत्या कालावधीपर्यंत चालेल. माझं एज 50 होत आहे, 60 होत आहे, मला ती योजना कोणत्या वयापर्यंत मिळेल ते नक्कीच त्यांनी सरकारने जाहीर करावं. सध्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. नुकतेच लोकसभेची निवडणूक संपली होती, आता विधानसभेची निवडणूक तोंडी आलेली आहे. सर्व नेत्यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे संतोष रावत विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार हे लढत आहे. आता आपण सध्या देशोन्नती टीम आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये. इकडे काही सामान्य नागरिक, आपण नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांची पसंत काय आहे. आपण काही नागरिकांशी संवाद साधू. भाऊ, काय सांगाल, सध्या इकडे संतोष रावत विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळते. तुमचं काय मत आहे, कोण निवडून यायला पाहिजे किंवा कोणी विकास कामं जास्ती केली? संतोष राऊत. नाही, संतोष रावत हे निवडून यायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे का? असं वाटतंय संतोष रावत निवडून येतील? कारण संतोष राऊत हे आहे ते कर्तव्यदक्ष आणि कर्तबगारी माणूस आहे, प्रामाणिक आहेत आणि ते महाविकास आघाडीचे त्यांना नेतृत्व मिळाले आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित आहे. गेल्या 35 वर्षापासून ते काँग्रेसचे कार्यरत आहे. आता संतोष भाऊ रावत हे असे व्यक्तिमत्व आहे की ते नगरसेवकापासून सुरुवात केली, ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचले. ते मूळ शहराचे नगराध्यक्ष होते, मूळ शहराचे कृषी बाजार समिती आहे मूळ तालुक्याची, त्याचे सभापती होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आता सध्या विद्यमान ते CDC बँकेचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत. त्या आणि त्यांच्यासारखा प्रशासकीय माझ्या जीवनामध्ये मनुष्य मी बघितलं नाही. एक उत्तम असं चांगलं व्यक्तिमत्व, गोरगरिबांना, दलित पीडित शोषित लोकांसाठी एक व्याख्यानच व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या शहरामध्ये जर ते आमदार म्हणून जर आले तर खरोखर ह्या जिल्ह्याचा तुम्ही ज्या प्रकारे त्यांची तारीफ करतायत, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अशा कोणत्या प्रकारचे विकास कामं केले जे त्यांच्यामुळे ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की यावेळी सुधीर भाऊ मुनगंटीवार न येता संतोष रावत यायला पाहिजे? जलस्वराज्य योजने बाबतीत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जलसिंचनाच्या जेवढ्या काही बाबी आहेत त्यांनी चांगल्या केल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून द्या. रोज नळाला पाणी येतो, त्या काळामध्ये येत होता, आज ती अवस्था दिसत नाही आहे. त्यांनी काम केलेलं काम शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त कसं झटता येईल त्यांनी त्याकरता बंधारे बांधण्याचं कार्य जे झालेले आहेत त्यात त्यांनी निर्माण केलेले आहे. अजून काही नागरिक आपण नागरिकांसोबत बोलू. जसं की आपण पहिली प्रतिक्रिया ऐकली की पाण्याची समस्या नव्हती, पाण्याची समस्या आधी होती, पण संतोष रावत यांच्या काळामध्ये पाण्याची समस्या नव्हती. आणि आता अजून काही आपल्यासोबत महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून यायला पाहिजे? सुधीर भाऊ मुनगंटीवार विरुद्ध रावत यांची लढत आहे. यावेळेस तर काँग्रेसच यायला पाहिजे, कारण पहिले शिक्षण मुलांचं जे भविष्य आहे, भविष्य पूर्ण खराब झालं आहे. बॉटनिकल गार्डन, रस्ते किंवा मोठे मोठे इमारती बांधून आपला थोडी विकास होणार आहे. विकास होईल तर आपली जे नवीन पिढी आहे, जे मुलं आहे, ते वृद्ध आहे, त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला विकास करावा लागेल. इमारती किंवा रस्ते बांधल्याने विकास नाही होणार. यावेळेस काँग्रेसच यायला पाहिजे. पण जसं की आपण पाहिलं की महायुतीने एक योजना पण चालू केली होती, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये येणार होते. तुम्ही त्यासाठी अप्लाय केलं होतं? मी अप्लाय तर नाही केलं आहे, परंतु ते घेण्याचा पण मला असं वाटतं की महिलांची काही आवश्यकता नव्हती. कारण असं आहे की तुम्ही आम्हाला काम द्या, काम दिल्यानंतर जे आमची लायकी आहे त्यानुसार आम्हाला पगार मिळेल, ते पगार उचलायला आम्हाला आवडेल. परंतु असं फुकटचे पैसे टाकून आम्हाला लालच दाखवण्याची काही गरज नाही. परंतु जे गोरगरीब जे महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत. काही लोकांच्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये, 4,500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. त्यांना त्या गोष्टीची गरज होती आणि निवडणुकीच्या आधी ही योजना चालू करण्यात आली होती. कुठेतरी या योजनेचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये बसेल का महाविकास आघाडी? नक्कीच बसणार, कारण की ज्या 1,500 दिले त्या स्वरूपात जो घरी व्यवहारिक जीवनात दैनंदिन जीवनात जो रोजच्या याच्यामध्ये लागणारा खर्च आहे त्याचा अनुभव त्या सरकारला अजूनपर्यंत आलेला नाहीये. जे कांद्याचा भाव आहे, तेलाचा आहे, जो एका गृहिणीला रोज जो खर्च लागतो, जी एक सर्वसामान्य महिला
एक सोनं, 1 ग्राम सोनं ती घेऊ नाही शकत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. महिला ही घराचा खूप मोठा आधारस्तंभ म्हणजे महिला असते आणि त्या महिलाला 1,500 दिले तर त्या 1,500ची विल्हेवाट त्यांनी लावावं की आपल्या घरी ते 1,500चा वापर कोणत्या स्वरूपात करतात. 200 रुपये तेलाचं पॅकेट, 1,000 रुपये सिलेंडर, याचाच जर एकंदरीत तुम्ही काढले बेरीज तर ती 1,500ही तुमचे कुठेच उपयोगी येणार नाही एका महिलेला. ते नक्कीच यांचा याच्या मागे समोर त्यांना निवडणुकीमध्ये त्याचा अशी पण चर्चा होतीये. सामान्य नागरिकांमध्ये पण एक म्हणू शकतो आपण की एक अंदाज त्यांनी लावलाय की फक्त निवडणुकीपुरती ही योजना आहे, निवडणुकीच्या नंतर कोणत्याच महिलेच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार नाही. नक्कीच, कारण की त्यांनी अजूनपर्यंत घोषित केले नाही आहे की या योजनेचा कालावधी कुठून कुठपर्यंत राहील. आमचं महिलांचं आहे, मी तरी अजून त्या योजनेला मी पात्र आहे, मी योजनेचा लाभ घेत आहे. त्यांनी मला एकच वाटते की ती कोणत्या कालावधीपर्यंत चालेल. माझं एज 50 होत आहे, 60 होत आहे, मला ती योजना कोणत्या वयापर्यंत मिळेल ते नक्कीच त्यांनी सरकारने जाहीर करावं. तेव्हा सगळ्या महिला त्यांच्यासोबत पाठिंबा देतील. काय वाटतं ताई यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन आहेत, पक्षफोडी झाली होती, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले, जसं की अजित पवार यांचा पण पक्ष फुटला गेला होता, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचा पक्ष पण फोडलेला होता. आता हे सगळे तिन्ही मुख्य नेते मिळून महायुतीमध्ये आहेत आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेने निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली होती, जागा दाखवून दिली होती, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं मूलमधनं कोण विजयी होईल? मूलमधनं आमचे संतोषभाऊ रावतच विजयी होतील, कारण त्यांनी आता जे लोकसभेत फटकारा दाखवला तो पण आता आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. कारण लोकांना समजून आलं आहे की काय ही आहे ते चांगलं आहे की आम्हीच म्हणजे काँग्रेस चांगलं आहे की भाजपा चांगलं आहे हे लोकांच्या लक्षात येऊन गेलेलं आहे. महागाई एवढी वाढवून टाकली आहे, नुसते रस्ता, बिल्डिंग आणि नाल्या बस हेच काही आणि बसस्टॉप हे काही विकास नाही ना. आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी गेलं तरी सरळ तो गरिबाला करतो की नाही चंद्रपूरला जा, म्हणजे आमची इथे काहीच सोय त्यांनी केली नाही. फक्त तो सांगतो की मी बिल्डिंगा बांधल्याने काही विकास नाही ना. तो विकास नाही, आम्हाला विकास पाहिजे, पोरांचा विकास पाहिजे, गरिबांनी हॉस्पिटलला गेली त्यांचा विकास पाहिजे, त्यांना सरळ रेफर करतो की नाही चंद्रपूरला जा, म्हणजे आम्हाला इथे काहीच उपलब्ध काहीच झालं. कशा प्रकारचे विकास कामं तुम्हाला अपेक्षित आहे? म्हणजे समजा तुमचे रावत साहेब जर का यावेळेस निवडून आले तर तुम्हाला त्यांच्याकडून कशा प्रकारची अपेक्षा? आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी काहीतरी उद्योगधंदा ओपन करावं काहीतरी, आणि हॉस्पिटल मेन म्हणजे आमचं हॉस्पिटल त्यांनी जे अशी जी कंडिशन आहे त्या हॉस्पिटलची त्यांनी कशा प्रकारची समस्या? हॉस्पिटल नाही म्हणजे काय, म्हणजे थोडंसं विस्तारमध्ये? जो आमचा सरकारी दवाखाना आहे तिथे काहीच सोयी नाही आहे ना, एक्सरे मशीन आहे ना, तिथे डॉक्टर आहे. रात्री जर पेशंट गेला तर तो वर गेल्याशिवाय राहत नाही, एवढी कंडिशन तिथे खराब आहे. गेला तरी सिस्टर लोक सुद्धा हात लावत नाही, म्हणजे तिथे काहीच तिथे नाही आहे. तापही जास्त असेल तरी त्याला डायरेक्ट चंद्रपूर रेफर करतात. इथं काही सुविधा नाही. कोणाचं समजा आता आमच्यासारखे गरीब लोक आहेत, त्यांनी दवाखान्यात जावा, तिथं सोनोग्राफीची अडचण पडली तर इथं काही आम्हाला भेटत नाही. त्याच्यासाठी आम्हाला चंद्रपूरला जावं लागते, प्रायव्हेटमध्ये जावं लागते, 1,000-2,000 रुपये लागते. तेवढे खर्च गरीब लोक कुठून करणार आहे? सोनोग्राफीची व्यवस्थाही पाहिजे दवाखान्यात, एक्सरा मशीन, अशी खूप काही आहे का. जशी डिलिव्हरी पेशंट राहिली एकदम थोडासा नॉर्मल जास्त कंडिशनमध्ये राहिली इथं होऊ शकते, अशाही पेशंटले ते लोक चंद्रपूरला रेफर करते. रुग्णालयाचा विषय इथे ऐरणीवरती आहे, जसं की आपण पाहिलं रुग्णालयाचा गंभीर विषय, महिलांनी काय सांगला आपल्यासोबत अजून काही महिला आहेत. ताई काय वाटतं यावेळेसची विधानसभेची निवडणूक आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार विरुद्ध रावत साहेबांची लढत आहे, कोण निवडून आलं? मूल विधानसभा 72 मध्ये संतोष सिंग रावतच निवडून येतात, कारण आम्हाला फुल गॅरंटी आहे. आम्ही हे धडा लोकसभेला दाखवलेला आहे. विरोधी पक्षाला आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की बहुमताने प्रतिभाताई धानोरकर यांना आम्ही निवडून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आम्ही संतोष सिंग रावत यांना सुद्धा निवडून देऊ. याचे कारण मी सांगते, कारण संतोष सिंग रावत हे जिल्हा परिषद अध्यक्ष मध्यवर्गीय बँकेचे असून आम्हाला आजपर्यंत त्यांनी भरपूर प्रमाणात मदत केली आहे. जशा प्रकारचे एखाद्या बेरोजगाराला 20,000 रुपये निधी देऊन, म्हणजे परत न घेता त्याला एखाद्या धंदा व्यवसाय जसे की पानठेला आहे, किराणा दुकान आहे, छोटेसे कपड्याचे दुकान आहे, एखादी सिलाई मशीन घेऊन एखादी महिला सिलाई करू शकते, अशा अनेक महिलांना आम्ही पूर्ण मूल तालुक्यामध्ये, इव्हन आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे मध्यवर्गीय बँकेच्या थ्रू संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेकांना असे 20,000 रुपये आम्ही लोन दिलेलं आहे. कॅन्सरग्रस्त पेशंटांना सुद्धा आम्ही 20,000 रुपये दिलेले आहे. एखाद्यांना विंचू चावला, साप चावला, वीज पडली तशा लोकांना आम्ही 10,000 रुपये दिलेले आहे. कॅन्सरग्रस्तांना 40,000चं मतदान केलेलं आहे, म्हणजे मदत केलेलं आहे. असे अनेक भरपूर असे उपक्रम राबविले आहे भाऊच्या माध्यमातून. जर भाऊ आमदार होईल
तर या मूल शहराचा का चंद्रपूर जिल्ह्यातून विधानसभा पूर्ण बल्लारपूर विधानसभेमध्येच प्रगती होईल, जेणेकरून आमच्या जिल्ह्यामधून जे विद्यार्थी आहे ते आम्हाला नागपूरला पाठवावं लागतं, इतर मोठ्या शहरामध्ये पाठवावं लागतं. ही समस्या आम्हाला कमी होईल. आजपर्यंत इथे कुठलेही प्रकारचे बेरोजगारांना औद्योगिक कारखाने झालेले नाही आहे. एवढ्या वर्षाच्या काळामध्ये आज 35 वर्षापासून आमच्या मूल शहराला आमचा हक्काचा आमदार नाही आहे. आमच्या हक्काचा आमदार म्हणजे विरोधी आमदार असून सुद्धा यांनी एकही बेरोजगाराला रोजगार दिलेला नाही. एवढी तुम्ही रावत साहेबांची तारीफ करताय आणि रावत साहेबच तुम्हाला आमदार म्हणून पाहिजे. सुधीर भाऊ मुनगंटीवार पासून अशी काय नाराजी? सुधीर भाऊंनी आजपर्यंत बेरोजगाराला रोजगार दिलेला नाही आहे. जे कारखाने होते ते बंद पाडलेले आहे, जसे की बल्लारपूर प्लायवूड, पेपर मिल आहे, हड्डी फॅक्टरी आहे, हे चालू होते. तिथे असणारे रोजगार होते, आज ते बेरोजगार झालेले आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर नाराजी त्यांच्यामध्ये आहे. आता आम्हाला ते चेहरा नको, आम्हाला नवीन चेहरा हवा आहे, आम्हाला आमचा हक्काचा आमदार हवा आहे, आमचा शहरातला आमदार हवा आहे आम्हाला. सुधीर भाऊंचा चेहराच नको असं मूलच्या मतदार संघामधल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अजून काही नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. मग काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला का सुधीर मुनगंटीवार नाही पाहिजे आणि रावत साहेब पाहिजे? रावत साहेबांचे विधायक कार्य फार चांगलेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येक वेळी युवा शक्ती व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं म्हणजे युवकांसाठी कार्य केलेलं आहे. त्या माध्यमातून युवक आम्ही आता बुजुर्ग झालेलो आहोत. युवकांचं म्हणणं आहे की नाही, संतोषभाऊ रावत यावर्षी प्रचंड बहुमताने विजय व्हायला पाहिजे आणि त्यांची फौज निघालेली आहे. संतोषभाऊ रावत या ठिकाणी बहुमताने विजय व्हायला पाहिजे असं मूलच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही अजून महिला पण उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया. ताई, तुमचं इथेच म्हणणं आहे की संतोषभाऊ रावतच पाहिजे? अर्थातच बदलाव तो आवश्यक आहे म्हणा, कारण बदलाव का पाहिजे हे कारण सांग. जसं आता तुम्ही म्हणता सुधीर भाऊंनी खूप विकास केला ना. नाही, विकास केला आम्ही म्हणत नाही, आम्ही तुम्हाला विचारतोय सुधीर भाऊंनी काय नाही केलं आणि रावत साहेब काय करू शकतात किंवा काय करतात? तसं सुधीर भाऊंनी विकास केला आहे, बस स्टँड बांधलाय, इको पार्क काढले आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधल्या आहे, दवाखाने उभे केले आहे. पण आता तुम्ही बघा, मूलचा दवाखाना असा आहे, मोठी इमारत आहे, 100 खाटांचा दवाखाना आहे, पण त्याच्यामध्ये योग्य डॉक्टर नाहीत, मशिनरीज नाही, ते मशिनरी हँडल करणारे टेक्निशियन नाहीत. आणि इको पार्क पण आहे, तिथं लहान मुलं बसणं काय अगदी जाण्याची सुद्धा म्हणजे तिथं लायकी नाही. इतका भरघोस गवत वाढलेला आहे, सापं विंतू चालत असतात. याला विकास नाही म्हटल्या जात ना. विकास करा तर गावच्या ग्रामीण म्हणजे लोक जे आहेत, जे इथले स्थानिक मुलं आहे म्हणा किंवा शिकलेले सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम द्या ना. 1500 रुपये देऊन बायकांना काय केलं? बायांना ते 1500 रुपयामध्ये अजून 2000 वाढवून एखादं काम त्यांच्या हाताशी द्या. त्यांच्या स्वतःच्या कमाईचे जर पैसे राहिले तर ते अर्थातच त्यांना जास्त आनंद होईल. 1500 रुपयांनी काहीच होणार नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही दिलं तुम्ही खिशातनं दिलं थोडी आहे. प्रत्येक वस्तू महागाई वाढवून दिलेली आहे. तेलावर भाव वाढले, सिलेंडर कुठे गेले. मग 1500 रुपये वाढवून कुठलाच विकास नाही साधला जात. आम्हाला असं वाटते प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम भेटावं, शिक्षणाची योग्य सुविधा व्हावी आणि सगळ्या गोष्टी कशा म्हणजे लांबवर दूरवर जाण्यापेक्षा आपल्या स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणी सगळे काही रोजगारापासून हरेक सुविधा उपलब्ध व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आमची संतोषभाऊ रावत पूर्ण करतील अशी आशा वाटते. जसं की आपण पाहिलं, मूलच्या जनतेचं हेच म्हणणं आहे की आता नवीन चेहरा पाहिजे, आता संतोष रावतच आम्हाला आमदार म्हणून पाहिजे. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जे केलेले कामं होते ते काही विकासाचे कामं नाही, असं मत आपण या नागरिकांकडून जाणून घेतलेलं आहे. अजून आपल्यासोबत नागरिक आहेत. भाऊ, काय सांगाल, संतोष रावत सुधीर मुनगंटीवार? मी तुम्हाला सरकारबद्दल सांगतो का, आता हे महायुतीनं लाडकी बहीण योजना खोलली तर सगळ्यांना ग्रामीण भागातल्या महिलांना वाटते का आम्हाला खूप सारी मदत मिळाली, खूप सारं म्हणजे सामोर पण मदत मिळाली. पण ज्यावेळी युवा वर्ग होता, 2023ची गोष्ट आहे, तलाठीची एक्झाम, TCS कंपनीला जे काही टेंडर दिलं होतं त्यावेळी पुष्कळ सारे विरोधी पक्ष असताना त्यांचं नाव नाही लक्षात येत आहे मला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना अधिवेशनमध्ये विचारलं का तुम्ही TCS कंपनीला जो टेंडर दिले पण 1000 रुपये फीस कशाला ठेवले? त्यावेळी यांना लाडकी बहीणचं काही दिसलं नाही. पण जे विद्यार्थी म्हणत होते का आमच्या घरी तेल तिकीट नाही, पण आम्ही एक्झामसाठी 1000 रुपये फीस कुठून भरू? तर देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हटले का आम्ही सिरियसली व्यक्तींना इथं जागा देऊन राहिलो. म्हणजे गरीब व्यक्ती हे काही सिरियसली नाही का? मेन आहे पैशाची प्रॉब्लेम.
त्यावेळी यांना लाडकी बहिणीचं काही दिसलं नाही. आणि आता लाडकी बहीण जर का काढली योजना, तुम्हाला काय वाटतं का काढली असेल लाडकी बहीण योजना? हेच आमची सरकार यावं म्हणून हेच दिसून येत आहे स्पष्ट. कारण की आम्ही ज्यावेळी एक्झाम देत होतो आमच्याकडे पैसे नव्हते, 1000 रुपये चालन ठेवले होते, आम्ही कुठून भरायचा एवढा चालन, त्यावेळी सरकारला विचारणं आला. आता इलेक्शन जवळ आलं तर काहीतरी चमत्कार करावा म्हणून लाडकी बहीण योजना यांनी खोलली. अगर हे लाडकी बहीणचा मुद्दा जर वर्षभर चालणार तर याआधी ज्यावेळी TCS कंपनीला एक्झामचा टेंडर दिलं होतं IBPSला, त्यावेळी 1000 रुपये चालन न ठेवायला पाहिजे होतं, 200-250 रुपये ठेवायला पाहिजे होतं. हेच माझं म्हणणं आहे. रावत साहेब जर का इकडून जिंकून आले तर रावत साहेबांकडून तुमची काय अपेक्षा राहील? माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे का आता सुधीर भाऊ म्हटलं का मी विकास केला, रोड रस्ते बांधलं, त्या रोडावर चालणारे फक्त बेरोजगार लोक आहेत. बेरोजगार एवढे वाढले आहे आणि सरकारनं बेरोजगारासाठी का केलं? लेडीजला सगळं सुविधा दिलं, युवा वर्गाला का दिलं? आजकाल जे ठेकेदारी निघले आहे आणि ठेकेदारीमध्ये ज्या पक्षातले लोक आहे त्यांनी आपल्या ठेक्यातल्या लोकांना रोजगार दिला. आणि जे एज्युकेटेड लोक आहे, कधी महानगरपालिकामध्ये पाहावं का ज्या आयुक्त साहेबांना ज्या लोकांना ड्रायव्हर पदासाठी दिलं आहे त्यांचे कधी व्हेरिफिकेशन केले का? हे यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट यांच्याकडे आहे का, यांच्यावर केसेस आहे का, यांचे एज्युकेशन काय? एखादा महापौर एखादा नगरसेवकनं फोन केलं का सर माझा व्यक्ती आहे घेऊन घ्या, घेऊन घेतलं. आणि बेरोजगार व्यक्ती मागच राहिला, शिक्षित व्यक्ती. त्याच्यामुळे माझी नाराजी फक्त एवढंच व्यक्त करतो का जे काही रोजगार आहे त्यांना द्यावा, बेरोजगार लोकांना हटवून घ्यावं, रोजगार द्यावा त्यांना. म्हणजे सुशिक्षित जे रोजगार शिकलेले लोक आहे त्यांना एकदा रोजगार द्या, म्हणजे हे म्हणणं आहे. पण BJPच्या ह्याच्यामध्ये रोजगार मिळालं नाही. धन्यवाद. तर हे आपण सगळे प्रतिक्रिया ते जाणून घेतले, ते होते चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या. आणि इकडे जसं आपण पाहिलं सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पसंती बिलकुलच जनतेने दिलेली नाहीये. रावत साहेबच निवडून यायला पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे. आता जे काही अवलंबून आहे ते आहे 20 तारखेच्या मतदानावरती आणि 23 तारखेच्या निकालावरती. शेवटी जनता, मायबाप जनता कोणाला मत देईन, कोणाला कौल आपला देईन ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळे अपडेट देशोन्नीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश हजारेसोबत धवल घोलप, देशोन्नती, चंद्रपूर.